राजर्षी शाहू जयंतीनिमित्त आरक्षणाचे उपवर्गीकरण आणि अनुसूचित जातीच्या प्रश्नांवरती चर्चा करण्यासाठी कोल्हापूर येथे गोलमेज परिषद आयोजित करण्यात आली होती। अध्यक्षस्थानी जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे प्रोफेसर डॉक्टर बाबासाहेब वाघमारे होते, तर ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत प्राध्यापक गौतमीपुत्र कांबळे यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन करण्यात आले। डॉक्टर वाघमारे म्हणाले की आम्ही दान म्हणून नव्हे तर हक्क म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारातून आरक्षणाचा हा लढा आम्ही सुरू ठेवणार असल्याचे सांगितले। प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सकटे यांनी उपवर्गीकरणाची ही चळवळ सामाजिक न्यायाची असून लवकरच पुणे येथे दुसरी गोलमेज परिषद होणार असल्याचे सांगितले। अनुसूचित जातीमध्ये वर्गीकरणाची चळवळ ही सामाजिक न्यायाची चळवळ आहे। ती परस्पर दुश्मनीची किंवा अशी एकमेकाच्या विरोधातली चळवळ नाही। या जाणीवेतून आजची ही चर्चा फारच महत्त्वाची ठरली। यामध्ये दुसरी गोलमेज परिषद घेण्याचाही संकल्प करण्यात आलेला आहे आणि ती गोलमेज परिषद पुढच्या महिन्यामध्ये पुणे या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे। एकूणच शाहू महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं आरक्षणाची एक व्यापक चर्चा, उपेक्षितांना न्याय मिळवण्याच्या दृष्टीने जी आवश्यक असणारी चर्चा आज गोलमेज परिषदेमध्ये झालेली आहे आणि महाराष्ट्रातल्या तमाम विचारवंतांनी, संशोधकांनी, अभ्यासकांनी आणि चळवळीतल्या सच्च्या कार्यकर्त्यांनी, फुले आंबेडकरीवादी, अण्णाभाऊ साठेवादी सगळ्या कार्यकर्त्यांनी या गोलमेज परिषदेचं जोरदार स्वागत केलेलं आहे। यावेळी अशोक लोखंडे, भास्कर नेटके, कॉम्रेड गणपती भिसे, अण्णा धकाटे, डॉक्टर शरद गायकवाड, माजी महापौर वंदना बुचडे, माजी गृहमंत्री रमेश बागवे आदी मान्यवर उपस्थित होते। पेपेंसाठी कोल्हापूरहून विजय यशपुत्र।